बुधवारी सकाळपासून राजाराम चौक खाणबाग परिसरातील काही तरुण आणि महिला पाण्याचा टँकर मिळवण्यासाठी कळंबा फिल्टर इथं गेले होते. काही वेळानं एक टँकर तिथं उपलब्ध झाला, मात्र तो एका गटनेत्याच्या घराकडे जाणार असल्याचं सांगण्यात आल्यानं संतप्त तरुणांनी विरोध केला. यावेळी कळंबा फिल्टर हाऊस इथं कर्मचारी आणि पाणी मागण्यासाठी गेलेल्या तरुणांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अशा परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी किंवा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी घटनास्थळी फिरकलेच नसल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली. निवडून आणण्यासाठी आम्ही मतदान करायचं, पण पाणी देताना दुजाभाव का, असा सवाल यावेळी नागरिकांनी उपस्थित केला. दरम्यान एका नगरसेविकेनं टँकर आपल्या भागात वळवल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात आला. त्यामुळे आधीच पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या नागरिकांचा संताप आणखीन वाढला. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री नागरिकांनी जुना वाशीनाका परिसरात रास्तारोको आंदोलन छेडलं. आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती. महिलांसह तरुणांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात घोषणाबाजी केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांशी चर्चा करून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर रास्तारोको आंदोलन मागं घेण्यात आलं. मात्र पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आणि टँकरबाबतचं राजकारण थांबलं नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय.